नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 2 एप्रिल 2026 रोजी शिक्षक पदभरतीसाठी एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. खासगी शैक्षणिक संस्थांनी मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडल्यानंतर उमेदवारांची निवड करण्यासाठी नेमकी कोणती प्रक्रिया राबवावी याची सुधारित मानक कार्यपद्धती SOP आता जाहीर करण्यात आली आहे. ही पदभरती प्रक्रिया शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलमार्फत केली जाते. शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन पारदर्शक पद्धतीने उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड व्हावी असे निरीक्षण माननीय उच्च न्यायालयाने नोंदवले होते. जुन्या गुणांकन पद्धतीत सर्व उमेदवारांच्या पात्रतेचे योग्य मूल्यमापन होत नसल्याचे दिसून आल्याने हा सुधारित निर्णय घेण्यात आला आहे. आता उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे एकूण 100 गुणांच्या आधारे केली जाईल. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचे गुण कमाल 75 गुण. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीत तुम्ही मिळवलेल्या गुणांच्या 75% गुण येथे गृहीत धरले जातील. उदाहरण, जर एखाद्या उमेदवाराला 200 पैकी 140 गुण असतील तर त्यांचे गुण 52.5 धरले जातील. व्यावसायिक अर्हता कमाल 8 गुण. विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण असल्यास 5 गुण. प्रथम श्रेणी 3 गुण. द्वितीय पास श्रेणी 2 गुण. आवश्यक अर्हतेपेक्षा अधिकची व्यावसायिक अर्हता असल्यास 3 अतिरिक्त गुण. शैक्षणिक अर्हता कमाल 7 गुण. विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण असल्यास 5 गुण. प्रथम श्रेणी 3 गुण. द्वितीय पास श्रेणी 2 गुण. आवश्यक अर्हतेपेक्षा अधिकची शैक्षणिक अर्हता असल्यास 2 अतिरिक्त गुण. मुलाखत व अध्यापन कौशल्य कमाल 10 गुण. मुलाखत 5 गुण. व्यक्तिमत्व चाचणी आणि संभाषण कौशल्यासाठी अध्यापन कौशल्य 5 गुण. यामध्ये विषय ज्ञान 2 गुण. पाठाची पूर्वतयारी व शैक्षणिक साहित्याचा वापर 2 गुण आणि विद्यार्थ्यांचा सहभाग 1 गुण यांचा समावेश असेल. निवड करताना खालील बाबी बंधनकारक आहेत. सर्वाधिक गुण 100 पैकी सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवाराची निवड करून त्यास नियुक्ती देणे अनिवार्य आहे. समान गुण मिळाल्यास जर 2 उमेदवारांना सारखेच गुण असतील तर जास्त वय असलेल्या उमेदवाराची निवड केली जाईल. वयही सारखे असल्यास अशा वेळी उमेदवाराचे इयत्ता 12वीचे गुण विचारात घेतले जातील. अंतिम पडताळणी. संबंधित शिक्षणाधिकारी सर्व उमेदवारांचे गुणांकन विहित पद्धतीने झाले आहे याची खातरजमा करूनच नियुक्तीस मान्यता देतील. हा नवीन नियम शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी सन 2025 आणि त्यानंतर होणाऱ्या सर्व परीक्षांना लागू असेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.